तर अस्ताव्यस्त झालेल्या या किचनबद्दल मला काय ऐकायला मिळेल मला नाही माहिती, बट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता सामग्री पाहून कळलंच असेल की नेमकं काय आहे. तर मी एक एक करून सांगते आणि एक जी खिचडी म्हणतो आपण त्याला परफेक्ट खिचडी ती बनवण्याचा ट्राय करते. आणि प्लीज रेसिपीला जज नका करू, बिकॉज रेसिपी ही प्रत्येकाची वेगळी असते. खिचडी खूप प्रकारची बनते, पण ही माझ्या घरची आहे आणि मला हे शूट करायचं होतं. आय डोंट नो की मी कधी अपलोड कुठे करेल की नाही, बट आय जस्ट वॉन्ट टू शूट. तर हे मस्त असं तेल तापलं आहे आणि व्हिडिओच्या नादात हे जरा जास्तच तापलं आहे. सो आपण फ्लेम लो करूयात आणि इकडे बघून घेऊ. तर हे गरम मसाले आहेत. आता हे म्हणावे तितके गरम मसाले आहे नाहीत. हे साधं जिरं आणि हे दुसरं मसाल्यातलं. या मसाल्यांना काय काय म्हणतात मला नाही माहिती, बिकॉज माझ्या घरी खूप जास्त गरम मसाले खात नाहीत, पण खिचडीत मी यूज करणार आहे. आता लाईट गेली आहे म्हणून अख्खा लसण टाकलं आहे, कारण खिचडीत अख्ख्या वस्तू छान लागतात, म्हणजे मी टाकू शकते. आणि हे शेंगदाणे, याच्याबद्दल एक गंमत सांगते की हे सगळ्यात आधी जे तेलात आहे ना ते होऊ द्यायचे. नंतर तुम्ही सामान टाका, शेंगदाणे काढून घ्या, परत टाका, काहीही करा, पण आधी तेलात टाका. आणि हे मसाले एवढे सारे पॅकेट्स काय, तर सगळे मसाले आज मी त्यात टाकणार आहे. त्यानंतर ही धनेपूड टाकायची आपल्याला, हळद आणि लाल मिरची पावडर किंवा हिरवी तुम्ही टाकू शकता, बट झणझणीत असं लाल तिखट असतं. हे आलू, हे टोमॅटो आणि हे छोटू टोमॅटो, हे सगळ्यात जास्त टेस्टी पदार्थ आहेत यातला. मी टोमॅटो मुद्दाम हे टाकले कारण प्रत्येकाला इतकी आंबट अशी चव आवडत नाही. ह्या 5-6 टोमॅटो या टोमॅटोला ओव्हरपॉवर करणार आहेत. पण हे आलू, हे कोथिंबीर आणि हा ताजा शेतातला कांदा आहे, म्हणजे ओला कांदा आहे. आणि ह्यामध्ये मी तुरीची डाळ आणि तांदूळ आणि मुगाची डाळ टाकली आहे. तुम्ही काहीही टाकू शकता, और फक्त तांदूळसुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि मी किती शूट करू शकेल मला माहिती नाही. आणि हे तुरीचे ओले दाणेसुद्धा आज होते. माझी इच्छा होती हे टाकण्याची, बट ऑलरेडी यात इतकी तूर आणि डाळ झाली की आता हा टाकू की नको मला विचार पडला आहे. असू देत, एवढे तर मी टाकणार. सो ही परफेक्ट खिचडी आपली बनणार आहे या सगळ्या सामग्रीपासून. आणि याच्यासोबत कढी आणि पापड अप्रतिम. तर आता या तेलाची अवस्था पाहून घेऊयात आपण. सो आता हे ठीक आहे. तसं तर मी लसण स्किप करायला पाहिजेत, पण आता मी टाकते सगळा मसाला ह्यामध्ये, कारण की ह्या मसाल्यांची चव जेव्हा तेलात उतरणार तेव्हाच हे सगळ्यात बढिया बनणार. मी बघू शकत असाल हे खूप जास्त असं भारी वाटतंय. लसण जर तुम्ही न्यू असाल तर पूर्ण टाकू नये, पण आता मी टाकणार, काय होते बघू. ओके, हा फुटणार आहे. आय नो की हा फुटणार आहे. प्लीज बाबा नको फुट. ओके, आपण ना तात्काळ शेंगदाणे टाकू, म्हणजे हे काहीतरी असं होईल याचं. प्लीज लसण फुटून कॅमेऱ्यावर येऊ नको, तोंडावर तर जराही नाही. आणि खिचडी बनवायला सगळ्यात इम्पॉर्टंट जे लागतं ते म्हणजे सराटा, जो मी विसरली. सो आता आपली खिचडी मस्त होणार आहे असं मला या वासावरून कळतंय. आय जस्ट विश की सुगंधसुद्धा कॅमेऱ्यात कैद करता यायला हवा होता. आता हे टाकण्याच्या नादात हे जळू नये म्हणून मी फटाफट यात कांदा टाकून घेते. आता हे काहीही झालं तरी जळणार नाही, कारण कांद्यातलं जे पाणी आहे ते आता बराच वेळ शिजत राहणार, म्हणजे फ्राय होत राहणार. तर आपण पूर्ण कांदा टाकून घेऊयात. ह्यामध्ये कांदा टाकला गेला आहे आणि हा कांदा मी सांगितल्याप्रमाणे ताजा असा ओला कांदा होता, म्हणून आता हा शिजायला खूप वेळ लागणार आहे. बाकी गोष्टी आपल्या झालेल्या आहेत आणि तेलातून त्याचा छान वासही येतो आहे. तुम्ही तुपातसुद्धाही करू शकता. मला एक सांगायचं होतं की मी पूर्ण रेसिपी माहिती नाही शूट करू शकेल की नाही, बट एक नॉर्मल गोष्ट आहे खिचडीशी रिलेटेड, की आता टोमॅटो आहे, जर हा तेलात टाकला आणि यानंतर आपण तिखट मसाले वगैरे टाकले तर काय ना, म्हणजे पूर्ण मजा निघून जाणार. मी कांद्याच्या अगोदरसुद्धा लाल तिखट आणि ही तिखट आणि प्लस एक काश्मीरी लाल मिर्च पावडर असते रंगासाठी, ती टाकू शकत होते. बट मी कांदा आधी टाकला कारण कांदा पूर्ण तेल सोडून देणार आहे एका स्टेजला आल्यावर. आता हा ओला आहे म्हणून सांगता येत नाही, पण कांदा ठीक आहे टाकू शकतो. त्यानंतर आलू टाकू शकतो. जर मी आधीच तिखट टाकून दिलं असतं तर ते पूर्ण जळलं असतं ह्या सगळ्या गोष्टी तेल रिलीज करेपर्यंत. तर आपण हे मसाले थोड्या वेळाकरता राहू देतोय. हे मसाले आपण नंतर टाकणार, पण टोमॅटोच्या आधी टाकणार, कारण टोमॅटो एकदा गेलं तेलात की ते तेल पाणी सोडायला खूप वेळ लावणार आणि हे सगळं आपलं कच्चं राहणार. आता तुम्ही म्हणाल एवढं काय लागतं, काही लोक तर वरतूनही टाकतात, बट ज्याची त्याची चॉईस असते. तर मसाले आणि हे बरोबर आलू वगैरे ह्या गोष्टी सगळ्या फ्राय झाल्या की आपण टाकणार आहोत. आता बघू शकता तुम्ही ब्राऊन असा हा कांदा होत चालला आहे आणि हे बरंच लवकर होणार आहे. सो खरंच इतका सुंदर सुगंध येतो यातून की मी नाही सांगू शकत, म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत. खिचडी अल्टिमेटम. आणि खिचडीसोबत आज कढी आणि पापड असणार आहे आणि सोबतच ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी असणार आहे. तर खूप छान असा बेत आहे. आणि खरं सांगू, मला जास्त काही शूट करायचं नव्हतं, बट मला ही गोष्ट ना खूप जवळची वाटते की
माझ्या किचनमध्ये मी माझ्या मर्जीचं बनवत आहे, तर त्याच्याकरता मला हे शूट करणं गरजेचं वाटलं. आय डोंट नो शूट किती परफेक्ट असणार आहे, बट इमोशन्स, फूड इज अल्टिमेटली इमोशन्स ब्रो. सो चलता आहे सब कुछ. तर भेटू थोड्या वेळाने, तोपर्यंत मी सगळं फ्राय करते कारण खूप वेळ जाईल तुमचा. परत आली आहे आणि आता हे समजतच असेल तुमच्याकडे ज्या ज्या टाईपचे मी कोणतेही ॲडव्हर्टाईजमेंट करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. तर तुमच्या घरी जे यूज करत असतील ते सगळे मसाले, थोडी धनेपूड, हळद थोडी जास्त झाली आहे बट इट्स ओके. आणि हे लाल मिर्च पावडर आणि रंगाचं लाल मिर्च पावडर तुम्ही स्किप करू शकता किंवा टाकू शकता. आता आपण कुकरची हालत बघूयात. तर हिच्यात मी सगळे मसाले प्लस आलू आणि शेंगदाणे हे सगळं परतून घेतलं आहे मस्त, आणि याने पूर्ण तेल सोडलेलं, रिलीज केलेलं आहे. आता इथे आपण जागा करून घेऊयात कारण आपल्याला हे मसाले पूर्ण तेलात होऊ द्यायचे आहेत, जाळायचे बिलकुल नाही. गॅसची फ्लेम थोडी कमी करून घेऊयात आणि लगेच आपण टोमॅटो टाकणार आहोत. ह्याच्यानंतर आधी हे मस्तपैकी मसाले यात होऊ द्यायचे आणि हे लगेच मी घाईचे थोडं परतून घेतलं कारण तापलेलं होतं तेल. तर आता यात आपण उर्वरित टोमॅटो टाकूयात आणि आता हे टोमॅटो पूर्ण तेल सोडेपर्यंत आपण हे होऊ द्यायचं आहे. आणि चांगले मसाले यात हे होतील ते तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सांगायची आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे ती म्हणजे टोमॅटो टाकल्यानंतर तुम्ही लगेच ह्यात मीठ घालायला पाहिजे, म्हणजे ते एकदम परफेक्ट कुक होतात. तर हे टोमॅटो मीठ आपण हे सगळं इतर साईडला तेलात होऊ दिलं असतं, पण इथे ऑप्शन नाही आहे. तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा भेटूया. तर आता फायनली हे मिश्रण एकदम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे पूर्ण फ्राय झालं आहे. तेल तुम्ही बघू शकता, कड्यांना तेल सुटतं आहे, म्हणजे हे परफेक्ट झालं आहे. आणि आता हे रेडी आहे की आपण हे तांदूळ वगैरे तुम्ही बघू शकता, यातला आलू वगैरे पण सगळं शिजलं आहे. फक्त तांदूळ शिजणे इतपत जागा आता ह्यात शिल्लक राहणार, जे की खूप जास्त आहे. पूर्ण फॅमिलीसाठी आज खिचडीच बनणार आहे. तर आता आपण तांदूळ यात टाकून परतून घेऊयात. एक गोष्ट राहिली की कोणी या स्टेजला पाणी टाकून ही सगळ्या व्हेजिटेबल्स शिजवू शकता, पण तुम्ही बघू शकता ह्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत. तर ह्यात पाणी टाकून एक सिट्टी लावण्यात किंवा शिजवण्यात काहीच अर्थ नाही आहे. आणि जर आपण यात तांदूळ टाकले तरी तांदूळ पण आता तेलात मिक्सअप होणार. तर आपण तांदूळ टाकूयात. हे यात तांदूळ टाकून पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. आता राहिलं याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. तर वरतीन पण थोडं टाकणार कारण कच्चा कोथिंबीर छान लागतो. आणि हे छान असं परतून घेतलं आहे. आता यात पाणी किती टाकायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कारण की हे यूट्यूब चॅनल नाही आहे, मी एकदम घरची मेथड. कुकरमध्ये हे इथपर्यंत आलं आहे. ह्याच्यावरती एवढं येईल एवढं पाणी यात टाकायचं आणि झाकण लावून घ्यायचं आणि 2 सिट्ट्या होऊ द्यायच्या. 2 सिट्ट्या झाल्यानंतर कुकरवरची तिसरी सिट्टी दाबायची आणि मग कुकर बंद करायचा, ती पूर्ण होऊ द्यायची. म्हणजे गॅस बंद करून नंतर 1 सिट्टी होईल इतका वेळ त्यात जाऊ द्यायचा. 2 सिट्टी पूर्ण होऊ द्यायच्या. खिचडी एकदम परफेक्टली कुक होते. आता ही ऑलरेडी खूप जास्त असा सुगंध देत आहे, तर मला कंट्रोल होत नाही आहे, तर मी यात पाणी टाकते. तर आता तुम्ही बघू शकता, आता ह्यात पाणी आपापल्या अंदाजाने खरं तर टाकायचं असतं. मी कसं दाखवतो मग, हां बघा, तो इतका सराटा यात जातो आहे. तर ही एवढं वरती पाणी राहिलं आहे. तर तुम्ही म्हणाल मेजरमेंट का नाही, तर ना मी तांदूळ मेजर करून घेतले होते ना पाणी. ऑटोमॅटिकली प्रत्येकाच्या घरची आपल्याला कळते. मी तुम्हाला एक अंदाज सांगितला होता. तर तुम्ही आता ही खिचडी एकदम मऊसूद बनणार. जर तुम्हाला एकदम कोरडी कोरडी अशी मोकळी आवडत असेल तर तुम्ही कमी पाणी टाकू शकता. हे जेवढं मी टाकलं आहे आणि ही खिचडी एकदम मऊसूद बनणार आहे, जी खायला एकदम चविष्ट लागते. मी दाखवेलच नंतर कशी झाली होती. आता टाईम आहे कुकर बंद करण्याचा. सो भेटूया खिचडीसोबत नंतर.
मग त्या तिच्यासाठी